श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण रव्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत. आपण एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने रव्याचे लाडू करणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. मी इथं रवा घेतलेला आहे. आता रवा आपण छान असा भाजून घेऊ. रवा भाजताना साधारण 1 ते 2 चमचे तूप टाकायचं. जर तुमच्या इथे तूप खात असतील तर आपला आता छान असा रवा भाजून घेतलेला आहे. तो आता थंड होण्यासाठी ताटात काढून घेऊया. तर रव्याच्या लाडूला अर्धा किलो रव्याला पाव किलो साखर घेतलेली आहे. पाव किलोला पण थोडीशी वर आहे. आता आपण हिचा पाक करून घेऊया. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ साखर विरघळेपर्यंत. आता गॅस पेटवून घेऊ आणि पाक करायला ठेवून देऊ. 15 ते 20 मिनिटं लागते पाक व्हायला. आता आपण रव्याच्या लाडूला वेलचीचे 2-3 बोंड कुटून घेऊ, म्हणजे पाकात टाकायला. आता साखर टाकलेली आहे म्हणजे वेलची बारीक होती. साखर विरघळेपर्यंत असं हलवत राहायचं. तरी पाकाचा चेक करत राहायचा. पाक आपला तयार होतोय का नाही ते. हे अशी आलेली चाचणी बघायची. चिटकले की आपलं पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये वेलची टाकून घ्यायची. भाजताना तूप थोडस टाकायचं. त्यानंतर असे तूप टाकायचं. एक साधारण वाटीभर आहे. आता त्यामध्ये आपण केलेला पाक टाकून घ्यायचा आणि असा एकत्र करून घ्यायचा. आता याचा एकत्र हलवून घ्यायचं. आता सगळे एकत्र करून घेतले. थोडासा पाक कमी पडला त्यामुळे अजून डबल टाकला त्याच्यामध्ये, म्हणजे जसा मावेल तसा पाक टाकून घ्यायचा. आता हे आपलं लाडूचं सगळं तयार झालेलं आहे. आता ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि त्यानंतर मग लाडू करू. आता याला 10 मिनिटानंतर बघू उघडून. आता बघू आपण ह्यात हे लाडू सारखं झालेलं आहे का. याच्यात आता अजून पाक लागतंय. थोडं कोरडं झालेलं आहे. आता आपण याच्यात ह्याला सगळं फोडून घेऊन पाक टाकून घेऊ. आपण मगाशी केलेला पाक त्यातला थोडासा ठेवलेला होता. असं एकदम पाक ओतायचं नाही, थोडाफार पाठीमागं उरून ठेवायचं, म्हणजे असं लागू शकतो. आता याच्यामध्ये पाक ओतून एकत्र करून घेतलेला आहे. त्यामुळे आता मग अजून 1 ते 2 मिनिटं फक्त ठेवून घेऊ. आता 2 मिनिटानंतर हा पाक, आता 2 मिनिटानंतर ओपन करून बघितलं की किती फुललेला आहे. म्हणजे आपलं सारण किती खुललेलं आहे, म्हणजे पाक टाकल्यानंतर. आता आपण याचे एक एक सगळे लाडू बांधून घेऊ. आपण एक एक करून सगळे लाडू करायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघत असाल, माझे रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपण एक एक करून लाडू करून घेऊया. आपल्या अशा घरगुती पद्धतीने आपले साधे सिंपल असे रव्याचे लाडू तयार आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.